उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की वेकेशन प्लॅन करायला सुरुवात होते आणि समर वेकेशन मधलं फेवरेट डेस्टिनेशन म्हणजे कोकण. कोकण म्हणजे महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी. लाल लाल माती, नारळ आणि पोपळीच्या बागा आणि हिप्नोटाईज करणारा समुद्र. 700 किलोमीटर मध्ये पसरलेलं कोकण म्हणजे कम्प्लीट पॅकेज आहे, ज्यात प्रत्येकासाठी काहीतरी आहे. हिल स्टेशन्स, नद्या, धबधबे, बॅकवॉटर, मंदिरं, किल्ले आणि अर्थात अमेझिंग बीचेस. सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा आणि विजयदुर्ग सारखे सागरी किल्ले कोकणातल्या करारीपणाची साक्ष देतात आणि कोकणच्या सौंदर्याला 4 चांद लावतात. कोकणातली मंदिरं पण फेमस आहेत. समोर लांबच लांब पसरलेला समुद्र आणि त्याच्या किनाऱ्यावरची टुमदार मंदिर मनाला असं क्षणात शांत करून जातात. उन्हाळ्यात कोकण म्हणजे खादाड्यांसाठी लिटरली ट्रिप. म्हणजे खाऊन खाऊन दमला नाही तर नवल. आणि कधीही आला तरी वन थिंग यू कॅनॉट मिस इज मासे. असा तो लाल लाल तांबडा मालवणी रस्सा सोबत भात, सोलकढी आणि मोदक वगैरे असेल ना तर अजून काय पाहिजे या पामराला. कोकणाला स्पेशल बनवतात ती इथली माणसं. ते गाणं आहे ना, कोकणची माणसं साधी बोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. खरंय, बाहेरून कठोर वाटणारी पण आतून शहाळ्यासारख्या साध्या बोळ्या माणसांनी कोकणचं कोकण पण जपलं. गणेशोत्सव असो, शिमगा असो किंवा दशावताराचे खेळ, ज्या स्पिरिटने ही लोक सगळं सेलिब्रेट करतात ना, इट्स वर्थ वॉचिंग. कोकणात जाणाऱ्या प्रत्येक माणसाला कोकण आपलंसं करून टाकतं. इथे एकदा आलेला माणूस आयुष्यभरासाठी त्याच्यासोबत कोकण घेऊन जातो. ती नाळ वगैरे जोडली जाते ना, तसं काहीतरी. हा समुद्र, इथली माणसं, इथले किल्ले, इथले आमराया तुमची वाट बघताय. येवा, कोकण आपलोच असा. मंडळी, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजच्या आपण ब्लॉगहून बघणार आहोत की म्हणजे आम्ही मालवणामध्ये काय काय मजा केली आणि कुठे कुठे आम्ही फिरलो मालवणामध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत तारामुंबरीच्या बीचवरती. सुंदरसं वातावरण आहे तारामुंबरी बीचवरचं. चला तुम्हाला दाखवतो तारामुंबरीचं बीच. आणि आपल्याला प्रवास करायचा आहे मालवणापर्यंत. तारकर्ली, देवबाग सर्व करायचं आहे आजच्या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये. तर सर्व आपण बघून घेऊ. बीचवरती आहोत आपण. तिकडे आहेत पवन चक्क्या, दिसत नाहीत तुम्हाला. हा आहे तारामुंबरी बीच आणि तिकडे आहेत पवनचक्की. जसं आपण देवगडला बघितले पवनचक्की, तर तुम्ही देवगडची व्हिडिओ बघितला नसेल तर देवगडची व्हिडिओ पण आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पाचव्या वेळी पण मालवणात गेलेलो, मालवणातली पण व्हिडिओ आहे. सुंदरसं वातावरण आहे, सुंदरसा बीच आहे बघा. काय कसे लाटा येतात बघा. सुंदरसा बीच आहे. ते आहेत ना देवगडचे पवनचक्की आहेत तिकडे पाठी बघू शकता. आणि तिकडे चालू आहे फोटोशूट आपलं. हाय, सुंदरसा निसर्ग आहे. नक्की तुम्ही या समुद्र किनाऱ्याला भेट द्या. सुराची झाडातला आणि मग सुराची झाडात येतानाच ना तारामुंबरी बीचवरून आलो. तिकडे आपलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर लागलेलं, त्या रोडने आपण आलो. पाठची जर तुम्ही व्हिडिओ बघितला ना मालवणातली, त्याच रोडने आपण मालवणात गेलेलो. आता त्याच रोडने आचरा बिचरा करत करत आपल्याला जायचं आहे मालवणामध्ये. इकडे चालू आहे फोटोशूट आपल्या पाठीमागे. ही आहेत सर्व सुराची झाडं. पूर्ण समुद्र किनार लाभलेला आहे. तिकडे वाफ येते पाण्याची. पुढच्या प्रवासाला आपण सुरू करूया आता. भातर बीच बघून झालं जायचं आपल्याला कुणकेश्वरला. चला मंदिरात जायचं आहे. मंदिरात थोडंसं बीच बघू, फोटो काढू तिकडे. नंतर रॉयल एंट्री कुणकेश्वरचा बीच. आणि या देऊळ समर्थ आहे आपलं कुणकेश्वरचं देऊळ. सुंदरसा निसर्ग आहे. गाड्या लागलेल्या आहेत सर्व पर्यटनाच्या. खतरनाक सीन आहे.
पप्पा आपण या बीचवर जाऊया. समुद्र किनारा आपल्या कुणकेश्वरचा आणि आपण आलो आहोत मीठ मुंबरी या ब्रिजने डायरेक्ट कुणकेश्वरात. सुंदरसं मंदिर लाभलं आहे या कोकणाला. सुंदरसं हे कुणकेश्वर मंदिर आहे. खूप सुंदरसा आपला परिसर आहे बीचचा. बघा किती लाटा उसळत आहेत. सकाळची वेळ आहे. सकाळचे वाजले साधारण 8 वाजायला आलेत. 8ला 10 मिनटं आहेत. सुंदरसं आपलं कुणकेश्वर मंदिर. आता आतमध्ये जाऊ पण आणि आपल्या मंदिराचं जाऊन दर्शन घेऊ. असं आपलं कुणकेश्वर मंदिर. हसून बाहेर पडतात. पुढसून एंट्री या मंदिरात जाऊची. ह्याची आजूबाजूची मंदिरं आता आहे. नंतर कधी सावकाशपणे आपण सर्व मंदिराला भेट देऊन येऊ कुणकेश्वरात. सुंदरसं मंदिर आहे आपल्या कुणकेश्वर. आतमध्ये फोटो काढ अलाउड नाही, पण तुमचा बाहेरचा परिसर दाखवत आहे. नंतर तुमका पुढच्या वेळी दाखवत आहे आतमधला परिसर. त्यासाठी आपण आतमध्ये गेलो आणि इकडून आता बाहेर पडतो आपण खाली. शिडे खूप मोठे आहेत. सुंदरसं मंदिर. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हते, पण फोटो काही काढले नाहीत. अजिबात अलाउड नाही फोटोग्राफी. खाली मस्त कुणकेश्वर बीचला, कुणकेश्वर मंदिराला सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. तुम्हाला समुद्रकिनारा दाखवतो आणि बाहेर दुकानं शक्य अशी दुकानं पण दाखवतो. आणि खूप मस्त आहे कुणकेश्वर मंदिर. नक्की तुम्ही या कुणकेश्वर मंदिरला भेट द्या. याची कथा खूप मोठी आहे. जर पाहिजे तर तुम्ही प्रगट लोके या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता ती या मंदिराची दंतकथा काय आहे नक्की. ते लाभलं आहे. पिलर बघा एवढे मोठे आहेत. किंवा आपला समुद्रकिनारा कुणकेश्वरचा. लाड बघा काही उसळत आहे तिकडे. मंदिर इकडे सुंदरसं मंदिर आहे आपलं कुणकेश्वर. आता आपण रस्त्याने तो रस्ता होता आपल्या समुद्रकिनारी, ज्याला बोलतात आपण इंग्लिशमध्ये कोस्टल लाईन बोलतो. कोस्टल लाईनने आपण आज आपल्या बीचवरती तुम्हाला कोस्टल लाईन दाखवली. जर तुम्हाला बघायची असेल तर अजूनच जर आपल्या व्हिडिओमध्ये आहे मालवणला जाताना कोस्टल लाईन तुम्ही दाखवलेली आपल्या व्हिडिओमध्ये. सुंदरसं आपलं हे मंदिर आहे कुणकेश्वरचं. पुढच्या वेळी दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा परिसर कुणकेश्वरचा नक्की काय. कुणकेश्वरच्या आजूबाजूचा परिसर थोडक्यात तुम्हाला दाखवतो. आजूबाजूचा परिसर नक्की काय आहे. यावर कुणकेश्वरचं मंदिर आपलं देवगडमधलं सुप्रसिद्ध मंदिर आहे म्हणजे कुणकेश्वर मंदिर. खूप पर्यटन स्थळं आहेत या कुणकेश्वर मंदिरामध्ये. चला आता आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. म्हणजे आय थिंक स्वतः नाश्ता करायला थांबू. खाली जाऊन तिकडे चालू आहे फोटोग्राफी आपल्या आत्याच्या आणि काकांची. निघूया आपण आता खाली जाण्यासाठी आपल्या गाडीमध्ये बसण्यासाठी. आपण आपला रस्ता होता वरच्या रस्त्याने आपण आलो गोल फिरून खाली. काय लाटा उसळतात बघा ते खाली. हाय समुद्र किनारा आपला. जर तुम्ही कधी आलात ना इकडे कृपया करून ना हे बोर्ड नक्की वाचा. कृपया करून हे बोर्ड नक्की वाचा. सुंदरसं इकडे आहे समुद्र किनारा. काय वाटतंय बघा. सुंदरसा आपला समुद्र किनारा वाटतोय. आणि वरच आपलं आहे कुणकेश्वर मंदिर. ते बघा ते आहे कुणकेश्वर. आणि हेच ती दुकान आहेत जी कुणकेश्वरच्या खाली आहेत. आम्ही सकाळी 7:30 वाजता गेलेलो म्हणजे 8च्या दरम्यान. त्या दुकानं उघडी नव्हती. सर्व दुकानं बंद होती. महाशिवरात्रीला इकडे खूप मोठी जत्रा भरते. पूर्ण हा रस्ता भरलेला असतो. खूप संख्येने लोक या महाशिवरात्रीला येतात. खूप ठिकाणावरून येतात. खूप गर्दी असते. इकडे समोर जर तुम्हाला दिसत असेल वर तर कुणकेश्वरमधलं MTDC स्टेइंगची सोय आहे इकडे गव्हर्नमेंटची. MTDC हे मिठगावमध्ये पण आहे, कुणकेश्वरमध्ये देवगडमध्ये पण आहे हे. आता आपण पोचलो आहोत आचरा इथे. आचऱ्याला तर आपल्याला नाश्ता करायला थांबायचं आहे. थांबू आता एक पार्किंगला गाडी लावू आणि थांबू इकडे. हॉटेलला थांबलो आम्ही. हॉटेल प्रसाद कोल्ड्रिंक्स अँड टीज हाऊसला. सुंदरसं हॉटेल आहे हे. नक्की हॉटेलला भेट द्या आचऱ्यात जाताना. सरळ रस्त्याने आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजे आपल्या मालवणामध्ये. चला आता एन्जॉय करा आपला पुढचा प्रवास.
आपण इकडे बघितलं 50 रुपये हाफ तिकीट आणि फुल 100 रुपये तिकीट आहे की सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी. आता ऊन आहे आणि कालच सीन झाला तो तारकर्लीमध्ये बोट उलटली स्कुबा डायव्हिंगच्या वेळी, म्हणून आता स्कुबा डायव्हिंग बंद आहे थोडे दिवस तरी. 2 जण मृत्यू झाला, दोन जणांचा, आणि 2 जण गंभीर जखमी आहे. आंबरस बघ कसं आहे, आंबोपल 70 रुपये आणि गरे बघा 100 ग्राम 70 रुपये. कोकणातला एकदम कोकणी मेवा, फक्त मालवण किल्ल्याच्या पहिलंच शॉप आहे मालवण किल्ल्याला लागून. पुढचं डेस्टिनेशन होतं आपलं मालवणामधलं रॉक गार्डन. रॉक गार्डनला आम्ही भेट दिली. रॉक गार्डनमध्ये आपण आलोत मालवणातील रॉक गार्डन इथे. रॉक गार्डन बघण्यासाठी कशा प्रकारे रॉक गार्डन आहे ते बघूया चला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर बघा रॉक गार्डन कसं आहे. मालवण गार्डन आहे मालवणातलं. खाली जाऊन बघूया कशा प्रकारे आहे रॉक गार्डन. उन्हाच्या वेळ असल्यामुळे आपण किल्ल्यावरती गेलो नाही. पार्किंग होती 100 रुपये तिकडे, आता पण परत पार्किंग चार्जेस घेतले आहेत. इकडे गार्डन आहे, आपण तिकडे जाऊया नानू. खाली लाटा बघा, हळू 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 धावू नको, हळू. उसळत होतोय रॉक गार्डन का बघा. आता ही बघा, ओ माय गॉड, कसं वाटावं काय. ओ माय गॉड, नाव आहे मालवणमध्ये. सुंदरसा निसर्ग. इकडे फोटोग्राफी सेशन पण खूप चांगला चालू आहे. खूप जण आले दुपारच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी गर्दी असेल कदाचित, मला पण माहिती नाही. आता पुढे बघूया कुठे आपण जातो, कुठे जेवतो, सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघू. लास्टपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि नक्की या रॉक गार्डन नक्की व्हिजिट आहे. पाठी फोटोग्राफी चालू आहे सर्वांची आणि मस्त लाटा उसळतात पाठीमध्ये. आवाज काय मस्त, एक नंबर आवाज येतो. सर्व रॉक झालं आहे तिकडे. दगडी असल्यामुळे आय थिंक सो इकडचं नाव रॉक गार्डनचं दिलं गेलेलं आहे. तर सुंदरसा निसर्ग आहे. कालवा आहेत. अट्रॅक्शन आहे हे रॉक गार्डन. ज्या रॉक गार्डनमध्ये सर मुलांसाठी खेळण्यासाठी वेगळे सीसॉ आहेत आणि समोरचा लथांग पसरलेला समुद्र किनारा आपल्या कोकणातला, ह्यालाच म्हणतात रॉक गार्डन. सुंदरसं रॉक गार्डन आहे.
आणि बॉटलने प्लास्टिकने बादलीचे आणि काय अति उत्तम असं चित्रीकरण केलेलं आहे. इकडे डॉल्फिन आहे, तिकडे टॉटॉईज आहे म्हणजे इकडे माणूस आणि इकडे डॉल्फिन असं चित्र दाखवलेलं आहे रॉक गार्डनच्या साईडनं. तिकडे आय लव्ह मालवण लिहिलं, तिकडे आता फोटोग्राफी करायची आपल्याला. सुंदर दुसऱ्या साईडला पण गार्डन मस्तपैकी आहे. आता हे तुम्हाला माझ्या पाठी दिसत असेल ना, हे आहे आय लव्ह मालवण लिहिलेलं आहे. ते कशामध्ये लिहिलेलं आहे? ते लिहिलेलं आहे आपल्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये. त्या बॉटलचा उपयोग करून ते आय लव्ह मालवण लिहिलेलं आहे. इकडे शिड्या आहेत फोटोग्राफीसाठी, आय थिंक सो उभं राहण्यासाठी. इकडून सुंदरसा निसर्ग आहे. सुराची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. आता कसं पोहोचतो बघ. आता आम्ही जेवायला आलोत मालवणामधील साईबा हॉटेलमध्ये. जेवणाचा आस्वाद घेतोय. रोड दिसत असेल ना, हा रोड आपण जसं आता आपण मालवणातून आलो, आपण रॉक गार्डन करून आलो आणि इकडे आपण थांबलो जेवणासाठी या साईबा हॉटेलमध्ये. सुंदरसं हॉटेल आहे साईबा गार्डन रेस्टॉरंट, परमिट रूम अँड बिअर बार. सुंदरसा निसर्ग आहे इकडे. आता पाणी ओढलेलं आहे. पाठशे जर बघितलं असेल ना, पाठशे जर व्हिडिओ आपली मालवणातली ती खूप फेमस झालेली. म्हणजे आपल्याला मालवणी लाईफच्या आईच्या काकी भेटल्या, म्हणजे लक्कीदादाच्या आई भेटलेल्या आपल्या मालवणामध्ये. त्या पूर्ण इकडे पाणी भरलेलं, ज्या पाठचे व्हिडिओ काढलेले तेव्हा. आता हे पाणी सर्व सुकलेलं आहे. सुंदरसा निसर्ग आहे. आणि इकडे आय थिंक सो आजकाल ना लाद्या वगैरे बसवल्या आहेत. लाद्या हे स्टील वगैरे उभं राहण्यासाठी, फोटोशूटसाठी वगैरे. सुंदरसं वाटतं आता निसर्ग हा हॉटेलच्या समोरचा. आता आपलं जेवण बिवून सर्व झालेलं आहे. आता आपण थोड्याच वेळात निघू आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, म्हणजे डायरेक्ट देवगड बीचला जायचं आहे आपल्याला. इकडून आपल्या मालवणातून डायरेक्ट पुढची व्हिडिओ आपला प्रवास तुम्हाला दाखवणार आहे आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. नक्की तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल, नक्कीच आवडणार. आपण सर्व मालवण दाखवलं, एका दिवसाची फेरी ट्रिप दाखवली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपला. कोकणामध्ये बहुतेक लोक ना या मे वेकेशनमध्ये फिरण्यासाठी येतात, आपलं कोकण बघण्यासाठी. कोकण किती सुंदर आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हे आहोत. आणि सर्व यूट्यूबर्स आहेत. कोकणामध्ये काय चालतं, कशा प्रकारे चालतं आणि काय काय आहे देवाने दिलेलं या कोकणासाठी. खूप गर्दी होती आज मालवणला किल्ला. साधारण आम्ही आचऱ्यातून जेमतेम अर्ध्या तासात आम्ही मालवणामध्ये आलो. आम्हाला एक तास लागला आमच्या घरापासून यायला, म्हणजे देवगडमधून यायला. इकडे कुणकेश्वर वगैरे करत करत मिठभाव करत मीठ मुंबरी करत आपण सर्व मालवणापर्यंत येऊन पोचलो आहे. आम्ही पुढच्या स्पॉटवरती आलो, म्हणजे देवीच्या मंदिरामध्ये, जिथे गावगाथा गजालीची शूटिंग झालेली. मिठभावमध्ये श्री गजबा देवी मंदिर मिठभाव. इथे सुंदरसं दृश्य होती या मंदिराची. मंडळी, या व्हिडिओमध्ये मी छोटीशी क्लिप टाकलेली आहे या गजबादेवीच्या मंदिराची. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन येईल, म्हणजे या मंदिराच्या आजूबाजूला काय कुठले मंदिर आहेत ते सर्व तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट स्पॉट होता आपलं गजबादेवीचं मंदिर. फायनली आपण आलो गजबादेवीच्या मंदिरामध्ये. हे आहे गजबादेवीचं मंदिर, जिथे गावगाथा गजाली शूटिंग झाली. आणि इकडे आहे अथांग पसरलेला समुद्र. सुंदरसा सीन वाटतं, या व्ह्यू वाटतो आहे. नारळाची झाडं आणि मस्त लाटांच्या आवाजमध्ये मस्त हवा व्ह्यू आहे ते या स्पॉटवरती. आता नेक्स्ट स्पॉट आहे आपला देवगड बीच. चला जाऊया आता देवगड बीचला, प्रवासाला सुरुवात करू. सोडली सुहासाच्या थापांची गाडी उलटली, पेगविंची पिल्ला हे का गोठ्यात गावली. गावगाथा गजाली, 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 गावगाथा गजाली. नेक्स्ट स्पॉट होता हा देवगड बीच. देवगड बीचवरती आलेला समुद्र किनाऱ्यावरती. वर होतं गार्डन. हो
ए श्लोक ठीक आहे उघड्यावरती नागडे कपडे बदलले की झाला गाडीवर वाळू करून टाकली देवगड गार्डन आणि सरोवर पवनचक्की काय दिसत असेल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि खाली हा बीच अथांग पसरलेला समुद्र असं आपण मालवण बघितलं अजून मिठभाव बघितलं तसं हा समुद्र किनारा मीठ मुंबरी बघितलं सर्व आपण गावच्या समुद्र आपण बघितले यावेळी आपल्या व्हिडिओच्या मध्ये लाटेचा आवाज बघा शांतता वाटते सुंदर वाटते बघा आला पायाखाली आला श्लोक संध्याकाळची वेळ असल्यामुळे ना पाणी भरतीला येतं म्हणून त्यांना लाटा मोठ्या मोठ्या लाटा येतात ओटीच्या वेळी कसं पाणी कमी असतं त्याच्यामुळे ना लाटा कमी असतात म्हणजे एकदम पाणी एवढं असतं निवर आहेत पवनचक्क्या देवगडच्या जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आधीची व्हिडिओ बघा आपल्या देवगड बीचची ती पण केलेली आहे ह्याच्या आधीची 2-3 व्हिडिओ आधी असेल ते पण व्हिडिओ बघा बरं ए श्लोक मी उंठावरती बसलेलो ना उंठाची 100 रुपये 3 राऊंड उंट फर्स्ट एक्सपिरियन्स होता उंठावरचा भीती वाटत होती पण नंतर काय नाही फक्त तो जेव्हा तो जेव्हा उठतो आणि नंतर खाली बसतो ना त्या भीती असते पडायची या तिकडे सुरूची झाडं ही समोर होता देवगड किल्ला इकडे पार्किंग प्लॉट आहे कसं वाटलं तो हा देवगड बीच फिरून छान वाटलं काय छान वाटलं छान फक्त छान वाटलं सर्व मालवण बिलवण फिरलो आपण मजा वाटली मंडळी संध्याकाळचे 7 वाजलेत आणि या घरी आम्ही पोचलेलो आहोत आत्तापर्यंत जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल मालवण दाखवलं मिठभाव दाखवलं मीठ मुंबरी दाखवलं देवगड दाखवलं सर्व आपला आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की फक्त लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे लोकांना कळायला हवं म्हणजे कुठे कुठे काय काय चालू आहे आणि कशी हे कोकण प्रसिद्ध आहे आपलं चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हां गजबादेवीची व्हिडिओ नेक्स्ट येईल त्याच्यानंतर ती व्हिडिओ बघा किंवा पहिली पण येईल ती नक्कीच व्हिडिओ जाऊन बघा मी लग्नाचे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत ते पण जाऊन बघा